महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांशी चर्चा करतोय, पण करत असताना सुरेश पाटील यांच्याशी चर्चा न करता माझी बातमी पूर्ण करणे अशक्यच आहे. म्हणून अण्णा, सर्वात अगोदर तुमचं कौतुक की तुम्ही आज पुन्हा फॉर्म भरायला आलात. कितव्या वेळा ही कितवी टर्म आहे तुमची? मी माझी आता 6वी टर्म आहे. गेल्या 25 वर्षात 5 टर्म मी उभारून निवडूनच आलेला आहे, पडलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, माझे मित्रमंडळी, माझे माता बंधू भगिनींनी माझ्यावर जास्त प्रेम केल्यामुळं मी 25 वर्षाला रौप्य महोत्सव वर्ष साजरा करून आता क्या बात आहे, क्या बात आहे. रौप्य महोत्सव साजरा करून आता पुढच्या प्रवासाला निघतंय. वरिष्ठांचा आदेश आहे पुढच्या प्रवासाचा? वरिष्ठांचं ज्यावेळी मी वरिष्ठांबरोबर चर्चा केलो, येथील स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केलो, त्यावेळी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये बी आम्ही चर्चा केला, परंतु चर्चा म्हणजे काय असं तिकीट वगैरे मागणे आदेश केलेलं नाहीत. आमचे पालकमंत्री, आमचे आमदार यांनी ते शिफारस केलेले आहेत. फडणवीस साहेबांना असू दे, बावनकुळे साहेबाला असू दे, आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेबाला, त्यांनी सर्व शिफारस करून आम्हाला घेऊन जाऊन घर वापसी केलेले आहेत. काही लोकांना पक्षात प्रवेश केलेले आहेत. घर वापसीनंतर समाधान तर खूप भारी असेल. घर वापसीनंतर काय, मी तर मला वाटलं आहे 25 वर्षामध्ये निवडून आलेला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा मी एकमेव आहे. स्टँडिंग कमिटी चेअरमन मी 99ला झालो. 2002ला पुन्हा निवडून आल्यावर 2006-07 वेळी वर्षात मी त्यावेळी विरोधी पक्षनेता येतो. मग पुन्हा मी 2012मध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. 12पासून ते जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी जिल्हा नियोजन समितीमध्ये होतो. मी नंतर महिला महापौर झाल्यामुळं मला सभागृह नेता केले, परंतु सभागृह नेता असताना मला 9 महिन्यातच विष बाधा झाला, विष घातले. अण्णा, हे सगळे इतके पदं भोगल्यानंतर पुन्हा तिकीट मिळावं आणि पुन्हा तुम्ही निवडून यावं ह्या अपेक्षा का? मी माझं सर्वोच्च पद आमच्या महानगरपालिकेत महापौर आहे. मी अनेक वेळा आमदार तिकीट, ज्याने आमदारच नव्हते, वल्ल्याळ साहेबाच्या टायमाला मी 1990पासून आमदार तिकीट मागतो. नरसिंग मेघजी अजून नगरसेवक होते त्यावेळीपासून मी आमदार तिकीट मागतो. मी आमच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं पाहिजे होतं, करू शकले नाही. चला, झालं नाही तर झालं नाही. माझं शेवटचं इच्छा आहे मी महापौर व्हावं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण अण्णा, आणखी एक प्रश्न की बाबा अनेक जणांकडून बोललं जातं की यंदाच्या वेळी तवा खूप गरम झाला आहे, भाकर जरा फिरवावी लागेल. मग फिरवण्याची तयारी आहे का तुमची? नाही का, आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुना असल्यामुळं मी आता शरणागती पत्करून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करालो. अनेक लोक काय मुलाखत देतात, पण त्या मुलाखतीपर्यंत दुसऱ्या वेळी पुन्हा काही लोक आपल्याला शब्द पाळत नाहीत. तसं मी नाही आहे. मी कार्यकर्ता भाजप असलं तर मी व्यक्तीच्या विरोधात असतो, पक्षाच्या विरोध. माझ्या पक्ष म्हणजे माझी आई, संघ म्हणजे माझा बाप, असं आजपर्यंत गेल्या वेळीपासून म्हणतो. फक्त तुम्हाला सर्वांना वाटत असेल अण्णा असं काय केला नाही, पण अण्णा, मी प्रश्न विचारला त्याला बगल देऊ नका. काय? भाकर फिरवायची वेळ आली तर तुमची तयारी आहे का? भाकर फिरवायची वेळ आली, लोकप्रतिनिधी आमदार खासदारांचं असतं आहे. कारण सुरेश पाटलाचं काय नसून आहे, सुरेश पाटला बी असू शकतं आहे. मग जर का अशी उमेदवारी द्यायची वेळ आली तर बिपिनचा विचार केला जातोय असंही बोललं जात आहे. आता बिपिनचं दिलं म्हणजे देण्यासाठी काय माझं का हरकत नाही आहे, कारण दिलं पाहिजे असं मलाही वाटतं आहे. का हो, आमदार खासदार यांचे मुलं, यांचे भाऊ लोक म्हणजे किती 1-2-3 महिन्यामधला हा परिवर्तन म्हणायचं का? सर्वच परिवर्तन 1-2-3 महिने नाही, आजपर्यंत गेल्या 5 वर्षापासून 9 वर्षापासून अनेक लोक आहेत इथं. का मोदी साहेब काय म्हणते, बिपिनला दिलं तर तुमची नाराजी नाही? बिपिनला दिलं तर बिलकुल नाराजी नाही, पण बाकीचे जे काही 3 आहेत ते आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, जे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्यासारख्याला मिळालं पाहिजे. कुठं तर विधान परिषदमध्ये माजी आमदार आमचे परिचारक सभाकडनं, दीपक आबाकडनं जे काय आर्थिक व्यवहार करून ते लोक जर तिकीट मागत असेल तर ते बरोबर नाही आहे. तसल्या लोकांना उमेदवार देऊ नये असं आमचं इच्छा आहे. अशा लोकांना काय तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते? हां नाही, आता नको,
कारण आता फडणवीस साहेबाचा आणि देवेंद्र चव्हाण साहेबाचा म्हणजे सुसंस्कारी पक्षामध्ये आता पुन्हा घरवापसी नाही नाही, मी सुसंस्कृत म्हणजे याच्यामध्ये 40 वर्षापासून काम करतो. आता सुसंस्कृत पक्षामधनं काम करत असताना काही मध्यंतरी दोस्त माझे थोडं वाईट भेटले, त्यामुळं मला थोडं वाईटपणा नाद लागलं होतं. नाद लागला होता. म्हणजे अण्णा पक्षाने जर का उमेदवारी नाकारली तर बंडखोरीची पण भाषा नाही आहे. भाजप पक्षाने माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यावर, भाजप पक्षाच्या कार्यकर्ता काम चांगलं करत असताना त्याच्यावर विषबाधा झालं. ते विषबाधाचं चौकशी या ठिकाणी आमचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आमदार खासदार मंत्री असलेले ते चौकशी करावं आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावं. मी कधीच निवडणुकीला थांबणार नाही. मुलाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मोठा करेल. बिपिनला पण विचारू की बाबा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर का संधी दिली तर उभा राहणार. आधी आमचे गुरुवारे माझे वडील सुरेश पाटील यांना आधी दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण अनेक वर्षापासून तिने कार्य करत आलेले आहेत. पक्षाने जर का निर्णय घेतलाय की बाबा बिपिनला आपण उमेदवारी द्यावी तर तुझी तयारी आहे. हो हो, जर पाटील लोकांना जर म्हणजे सुरेश पाटील जर संपवायचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी त्यांना जर म्हणजे आमचं पाटील कुटुंबाला संपवायला विष घालून प्रयत्न केले तर आमचं राजकारण अस्तित्व संपवण्यासाठी सगळं प्रयत्न झालेला आहे. कृपया करून त्यांच्या ठिकाणी मला दिलं तरी ठीक आहे, पण आमचं नाव आणि आमचं काम आहे त्यामुळे आम्ही मागणी करत आहे. नाव आणि काम हे जिवंत ठेवण्यासाठी उमेदवारी घ्यायला तयार आहे. हो हो, अनेक वर्षापासून म्हणजे अण्णा आजारी पडल्यापासून एक 5-6 वर्षापासून मीच काम पाहतोय त्यांचं म्हणजे प्रभागात मला पण चांगला अनुभव आहे. वरिष्ठांच्या निर्णयाचं स्वागत करशील. हो हो, नक्की स्वागत करणार. म्हणजे अण्णाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शेवटी म्हणे अण्णा म्हणणार नाहीत पण मी म्हणतो शाखा लेना जानता है देना नाही. ते खरं आहे, शाखा लेना जनता देना नाही जनता आहे. तुमचं जे आहे ते खरंच आहे. उगा मी का तर आता खोटं बोलू नये. सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये नेहमीच आपल्या डायलॉगबाजीनं चर्चेमध्ये असणारे सुरेश पाटील हे आज देखील म्हणतायत की शाखा लेना जानता है देना नाही. येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 3मध्ये पाटील कुटुंबियाच्या कामाचा आणि नावाचा वलय बिपिन म्हटल्याप्रमाणे तो अबाधित राहणार का, पक्षश्रेष्ठी ह्याच्यावर निर्णय घेणार का, यावरच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता याशीन शेखसह मी नितीन पात्र.